नमस्कार, स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर। संपत्ती, संतती आणि सन्मती मिळावी म्हणून मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मीचे व्रत केले जाते। यंदाही 5 डिसेंबर रोजी घरोघरी महालक्ष्मीच्या व्रताचे अनुष्ठान करण्यात आलेले आहे। नियमाप्रमाणे हे व्रत 4 गुरुवार केले जातं। मात्र यंदा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4थ्या गुरुवारी म्हणजे 26 डिसेंबरला शेवटच्या गुरुवारी आणि सफला एकादशी आलेली आहे। त्यामुळे उद्यापन नेमके कधी करावे आणि नेमके ते कसे करावे याचे प्रश्न सर्वांनाच पडले आहे। सुवासिनींना जेवायला कसे बोलवावे किंवा उद्यापनाचे सामान देण्यासाठी त्यांना फलहार देण्यासाठी कसे बोलवावे याचा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे। तर त्या प्रश्नाचे निरसन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे। मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार त्या दिवशी सुवासिनी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात। सर्वप्रथम सांगायचे झाल्यास मार्गशीर्ष गुरुवार व्रत व एकादशी व्रत हे पूर्णपणे वेगवेगळी व्रते आहेत। दोन्हीचा काहीही संबंध नाही। मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे, म्हणजे 26/12/2024 ला तुम्ही शेवटच्या गुरुवारी उद्यापन करू शकता असे विधान असल्यामुळे उद्यापन अवश्य करा। ज्यांना एकादशीचा उपवास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यापन करा, नैवेद्य करा। ज्या सुवासिनींचा उपवास नाही अशी सुवासिनी जेवायला बोलवावी आणि ज्या सुवासिनीचा म्हणजे ज्यांना एकादशी नाहीत अशा सुवासिनी तुम्हाला जेवायला बोलवायला चालतात। ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रत पूजा करून फक्त तीर्थ घ्यावे व रात्री उपवासाचे पदार्थ ग्रहण करावे। म्हणजे तुम्हाला जर मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी एकादशी जर असेल, तुम्ही उपवास पकडत असाल तर त्या दिवशी तुम्ही उद्यापन नेहमीप्रमाणेच करावे। पण दरवर्षीप्रमाणे उद्यापन करून फक्त त्या दिवशी तुम्ही उपवास सोडायचा नाही। त्या दिवशी तुम्ही तीर्थग्रहण करायचे, पूर्णपणे पूजा मांडणी करायची, सर्व पूर्णपणे दर गुरुवार सारखी पूजा वगैरे करायची, उद्यापनासारखं उद्यापन करायचं। फक्त त्या दिवशी तुम्ही जे फराळाचं करता ते करायचं आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा। ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्य सुद्धा दाखवावा व ते ताट गाईला द्यावे। तर आपल्याला गाईला ताट द्यायला चालणार नाही, कारण की एकादशीला गाईला नैवेद्य किंवा पोळी असे चारू नाही म्हणतात। तर तो नैवेद्य आपण दुसऱ्या दिवशी गाईला चारला तरी चालेल। यामुळे व्रत विधान पूर्ण होते व एकादशीचा उपवासही चालूच राहतो। महिलांनी द्वादशीच्या दिवशी शुक्रवारी 27 तारखेला उद्यापनाचा नैवेद्य करून प्रसाद ग्रहण करावा। देवाला उपवास नसतो, देवासाठी मनुष्याने उपवास करायचा असतो। काही लोक संभ्रम निर्माण करतात, मात्र असा योग जुळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही। गेल्या किती वर्षात हा असा योग जुळून आलेला आहे। आता तुम्हाला एकादशीचं कन्फ्युजन जर दूर झालंच असेल, आता आपण बघूयात पूजा कशी करावी। सर्वप्रथम भूमिपूजन करून घ्यावे। भूमीवर गंध, पुष्प, अक्षदा अर्पण करून वंदन करावे। त्यानंतर दीपपूजन करावे। दिव्याला फूल, अक्षत वाहून दीपपूजन करावे। दीप असतो म्हणून दीपपूजन फार गरजेचे आहे। घंटीपूजन करून घ्यावे, त्यांना अक्षदा वाहाव्यात। सर्वप्रथम गणेशच्या मूर्तीला गंगाजलाने नंतर पंचामृताने स्नान घालावे। तांदळावर गणेशाची मूर्ती नंतर तांदळावर ठेवावी। सोबतच माता लक्ष्मीच्या फोटोवर पंचामृत शिंपडून पाणी शिंपडावे आणि हळदी कुंकू, अक्षदा, फुले गणपती व लक्ष्मीला अर्पण करावीत। माता लक्ष्मीला प्रिय असलेली लाल फूल जरूर अर्पण करावे। नैवेद्य गुळ खोबरा, 5 फळे अशी ठेवावी। त्यानंतर कथा वाचून पूजा आरती करावी। हे व्रत कोणीही करू शकता, पुरुष, महिला, विधवा स्त्रिया, कुमारिका कोणीही व्रत करू शकता।
आणि जर तुम्हाला कहाणी वाचायला जमत नसेल तर तुम्ही ही श्रवण सुद्धा करू शकता. तर मार्गशीर्ष महिन्यातच नाही तर कोणत्याही व्रताच्या दिवशी दुपारी तुम्ही झोपू नये, त्यामुळे संपूर्ण व्रताचे फळ मिळत नाही. बऱ्याच जणांना सवय असते दुपारी वामकुक्षी घेण्याची व व्रताच्या दिवशी हे टाळावे. गुरुवारी घरातील फरशी पुसू नये, तसेच कोणतेही साफसफाई काम या दिवशी करू नये. आदल्या दिवशीच सूर्यास्तापूर्वी तुम्ही ही कामे पूर्ण करू शकता. काही कारणामुळे जर कोणाला हे व्रत करणे जमले नाही तर त्यांनी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये या गुरुवारची सुरुवात करायला चालते. आणि पुस्तकात सांगितल्यानुसार मार्गशीर्ष सोडून इतर महिन्याच्या व्रत जर केले तुम्ही तर हे 8 गुरुवार करावे लागतात. 4 ऐवजी 8 गुरुवार करावे लागतात. आणि कोणतीही अडचण जर या मार्गशीर्ष महिन्यात आली तर तुम्ही पूजा न मांडता फक्त उपवास करू शकता. हा उपवास पूर्ण फलाहार घेऊनच करायचा असतो. दिवसभर फलाहार घ्यावा आणि रात्री देवीला नैवेद्य दाखवून नंतर प्रसाद ग्रहण करावा, म्हणजे जेवण करा. आता आपण बघूयात शेवटच्या गुरुवारी उद्यापन कसे करावे. तर चौथ्या गुरुवारी देखील इतर गुरुवारप्रमाणेच पूजेची व्यवस्थित मांडणी करून घ्यावी आणि पूजापाती आपली कथा वाचणे सगळं आपण करून घ्यावे. आणि नंतर सांजेला संध्याकाळी आपल्या घरी कुमारिका किंवा सुवासिनी 3, 5, 7, 11 आपल्या इच्छाप्रमाणे जेवढ्या बोलवायच्या तेवढ्या घरी बोलवाव्या. एक असली तरी चालेल. त्यांना आदर सन्मान करावा, त्यांचे स्वागत करावे, त्यांना देवी मानून त्यांचा आदर करावा. सुवासिनींना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करावी, त्यांना फळे द्यावी, तसेच फूल, गजरा, महालक्ष्मी व्रताचे पुस्तक, एखादी भेटवस्तू द्यावी, त्यांची ओटी भरावी, त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा. त्या सुवासिनींना भोजन द्यावे. भोजन देणे शक्य नसल्यास देवीला खीर फार आवडते तर त्या सुवासिनींना अल्पोहार म्हणून खीर प्यायला द्यावी. या दिवशी कन्यापूजन सुद्धा करता येते. शक्य झाल्यास ब्राह्मणाला शिदा, वस्त्र आणि दीक्षा देऊन नमस्कार करावा. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करावी. कापड गरजूंना दान करावे. काही स्त्रिया नारळ लाल कपड्यात बांधून ठेवतात. कळशामधील पाणी तुळशी वृंदावनात घालावे. हळदी कुंकू देवासाठी न वापरता स्वतःसाठी ते वापरावे. पूजेच्या दिवशी काही विशेष नियम आहेत ते बघा. अंघोळ न करता पूजा करू नये. साहित्याला देखील हात लावू नये. पूजा शांत मनाने करावी. दुखी किंवा संताप मनाने पूजा करू नये. मांसाहार करू नये. घाणेरडे किंवा मळकट कपडे घालून पूजेला बसू नये. धन्यवाद.